नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू करायला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे त्याच्यातलं एक छोटासा बिट आहे एलएस ऑफ टेस्टी लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ टेस्टी. म्हणजे टेस्टीला आपण लॉन्जिट्युडिनल सेक्शन मध्ये कट केल्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर कसं दिसतं. तर त्याच्यात जर बघितलं आपण ही टेस्टी आहे एक, तर या टेस्टीला आपण लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतल्यानंतर ह्या टेस्टीमध्ये इंटरनली बघा छोटे छोटे कंपार्टमेंट असतात. त्याला आपण काय म्हणतो टेस्टिक्युलर लोब्युल्स किंवा तुम्ही कंपार्टमेंट पण म्हणू शकता. आता हे जे टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात हे लोब्युल्स किती असतात जवळपास 250 ते 300 म्हणजे 250 ते 300 असे लोब्युल असतात. आता ह्या प्रत्येक लोब्युल्स मध्ये असतात सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल एका लोब्युल्स मध्ये म्हणजे एका कंपार्टमेंट मध्ये किती असणार जवळपास 2 ते 3 इन ईच कंपार्टमेंट. म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये 2 ते 3 काय असतात हे सेमिनिफेरस ट्युब्युल. बरोबर. आता हे सेमिनिफेरस ट्युब्युल हे काय असतात सेमिनिफेरस ट्युब्युलचं काम काय असतं त्यासाठी आपण थोडं इकडे साईडला. आता हे आपण 2 सेमिनिफेरस ट्युब्युल एका कंपार्टमेंट मध्ये आपण 2 सेमिनिफेरस ट्युब्युल इकडे घेतले तर असं कन्सिडर करा. नंतर हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल असते एका सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये जर बघितलं आपण इंटरनली जाऊन तर बघा इट हॅज 2 टाइप ऑफ सेल. सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये पण 2 प्रकारच्या सेल आढळतात. एक म्हणजे जर्म सेल किंवा त्यालाच आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनियल सेल आणि दुसरी सेल जी आढळते त्याला म्हणतो आपण सर्टोली सेल. आता ह्या ज्या आपण ब्ल्यू कलरनं दाखवल्यात काय ब्ल्यू कलरनं दाखवलेले आहे जर्म सेल आणि रेड कलरनं दाखवलेले आहे सर्टोली सेल. तर या जर्म सेलचं फंक्शन जर बघितलं या जर्म सेल काय करतात अंडरगो मिओसिस म्हणजे हिचं मिओसिस होऊन याच्यापासून तयार होतं स्पर्म आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस कुठे व्हायले जर्म सेल मध्ये किंवा आपण त्यालाच म्हणतो स्पर्मॅटोगोनियल सेल. आता हे स्पर्म तयार झाल्यानंतर ह्या स्पर्मला डेव्हलपमेंटसाठी जे न्यूट्रिशन नरिशमेंट जे लागते नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करणार सर्टोली सेल. सर्टोली सेल त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करतात आणि हे स्पर्म एकदा डेव्हलप झाल्यानंतर आता हे जे स्पर्म तयार झाले हे डेव्हलप झाल्यानंतर स्पर्म सेल डेव्हलप झाल्यानंतर नरिशमेंट भेटल्यानंतर हे जे स्पर्म असतात हे काय करतात ह्या सर्टोली सेल मध्ये एम्बेडेड होतात म्हणजे त्याच्यात जातात आणि तिथून बाहेर पडणार. आता बाहेर पडल्यानंतर इथून इकडे येणार ही बाहेर पडणार इकडून ह्या सर्टोली सेल मधून आलेले हे बाहेर हे सगळे काय होणार इथून बाहेर पडणार. सेम तशाच प्रकारे ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये सायमल्टेनियसली प्रोसेस चालू आहे आणि हे काय होणार बाहेर पडणार. हे झालं सर्टोली सेलचं आपण एक स्ट्रक्चर बघितल्यानंतर. आता हे जे 2 सेमिनिफेरस ट्युब्युल आहेत या 2 सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मधात जे गॅप असतो किंवा जे पेस असतो त्या पेसला आपण म्हणतो इंटरटिशियल पेस. आता ह्या इंटरटिशियल स्पेस मध्ये असणाऱ्या ज्या सेल असतात ह्या सेलला काय नाव दिलेलं आहे इंटरटिशियल सेल. म्हणजे ह्या इंटरटिशियल सेल किंवा त्यालाच म्हणतो लिडिंग सेल. ह्या सेलचं काम काय असतं मेल सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉन किंवा त्यालाच आपण म्हणतो अँड्रोजन ह्या हार्मोनचं प्रोडक्शन करणे किंवा सिक्रेशन करणे हे काम असते ह्या इंटरटिशियल सेल किंवा लिडिंग सेल्स. सेल कुठे आढळल्यात ह्या 2 सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मधात असणारे जे पेस आहे त्या पेस मध्ये ज्या सेल आहेत त्या सेल म्हणजेच इंटरटिशियल सेल्स. नंतर आता हे झालं सेमिनिफेरस ट्युब्युलचं आपण वर्किंग बघितलं. सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये जे तयार झालेले स्पर्म आहेत ते स्पर्म ज्यावेळेस खाली रिलीज होणार आता हे ज्या ट्यूब आहेत या ट्यूब मधून जे रिलीज होणार त्या प्रोसेसला म्हणतो आपण स्पर्मिएशन. प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल मधून बघा रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल मधून जे स्पर्म रिलीज होतात त्या प्रोसेसला म्हणतो आपण स्पर्मिएशन आणि प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. आता सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये स्पर्म तयार झाल्यानंतर हळूहळू काय होणार हे मायग्रेट होणार म्हणजे ट्रान्सपोर्ट होणार खाली जाणार. सुरुवातीला त्या सेमिनिफेरस ट्युब्युल मधून बाहेर निघाल्यानंतर जे ट्यूब निघाले त्या ट्यूबला म्हणतो आपण ट्युब्युलाय रेक्टाय. ट्युब्युलाय रेक्टाय मधून बाहेर निघाल्यानंतर ह्या ठिकाणी जमा होणार आणि हे जे चेंबर आहे छोटस ते शॉर्ट टाइम मध्ये तिथं स्पर्म स्टोअर केलं जातं त्याला म्हणतो आपण रेटे ऑफ टेस्टी. ह्या रेटे ऑफ टेस्टी मधून बघा इथून बाहेर पडणार ह्या ज्या ट्यूब आहेत ज्या ट्यूब मधून रेटे ऑफ टेस्टी मधून बाहेर निघाल्यात ह्या ज्या हॉरिझॉन्टल ट्यूब दाखवल्यात ह्या ट्यूबला म्हणतो आपण वासा एप्रेन्सिया. त्या वासा एप्रेन्सिया नंतर मधात इकडे येण्यानंतर हे जे युसी स्ट्रक्चर तयार झाले त्याला म्हणतो आपण इपिडिडायमिस आणि इपिडिडायमिस बाहेर पडल्यानंतर ह्याला म्हणतो वासा एप्रेन्सिया आणि वासा एप्रेन्सिया थ्रू स्पर्म आता बाहेर पडणार. नंतर इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये येणार. इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये आल्यानंतर ते पेनिसच्या ग्लॅन्स पेनिस थ्रू रिलीज होणार. बरोबर. आता हे झालं आपलं एलएस ऑफ टेस्टी. एलएस ऑफ टेस्टी मध्ये बघा स्पर्मिएशनचे जे समजा म्हणजे रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्युल किंवा सिक्वेन्स ऑफ
रिलीज ऑफ स्पर्म हे जरी विचारलं त्याच्यात काय लक्षात ठेवायचं बघा, हे सिक्वेन्स जशाच तसे ऍज इट इज लक्षात ठेवा. सेमिनिफेरस ट्युब्यूल बघा, सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये आले, सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून ट्युबुलाय रेक्टाय, ट्युबुलाय रेक्टाय मधून आल्यानंतर इथं रेटे ऑफ टेस्टी, रेटे ऑफ टेस्टी मध्ये आल्यानंतर बघा इथं वासा एपरेन्शिया, वासा एपरेन्शिया झाल्यानंतर इपिडी डायमिस, आणि इपिडी डायमिस नंतर वासा डेपरेन्शिया, नंतर पेनिस आणि ग्लॅड पेनिस थ्रू रिलीज होणार. ही झाली स्पर्मिएशनची प्रोसेस. तर एलियस ऑफ टेस्टी मध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणे. एलियस ऑफ टेस्टीवर जर क्वेश्चन आला तर हे जर पॉईंट कव्हर केले तुम्ही तर ह्याच्या बाहेर क्वेश्चन विचारणार नाही. तर हे झालं एलियस ऑफ टेस्टी. एलियस ऑफ टेस्टी झाल्यानंतरचा जे टॉपिक असणार ते काय असणार होता, आपली ओव्हरऑल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओव्हरऑल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आता स्पर्म तयार झाल्यानंतर ते स्पर्म ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस ज्या ऍसेसरी ग्लँड असतात, आता स्पर्म मध्ये ऍसेसरी ग्लँड काही सिक्रिशन करतात, आणि हे सिमन आणि स्पर्म हे दोन्ही एकत्र मिक्स होतात. म्हणून त्यावेळेस जे आहे हे जे ऍसेसरी ग्लँडचं जे सिक्रेशन असतं ते बघावं लागणार आपल्याला, की ऍसेसरी ग्लँड म्हणजे कोणत्या ग्लँड, त्या ऍसेसरी ग्लँडचं फंक्शन, कोणत्या ऍसेसरी ग्लँड कोणत्या टाईपचं सिक्रेशन करते, ते सिक्रेशन कशासाठी होतात हे आपलं नंतर येणार. आता हे एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक थोडे इझी जातात समजून घ्या.